महत्त्वाची बातमी आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक ही बिनविरोध होणार आहे। प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे। राजन पाटलांनी कटकारस्थान करून अर्ज बाद केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी हा आरोप केलेला आहे। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली आहे। माजी आमदार राजन पाटील यांची सुनबाई प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। याआधीही याच प्रकरणावरून उज्ज्वला थिटे यांनी काही आरोप केले होते। महत्त्वाची बातमी येते ही सोलापुरातील राजकारणातून। मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत ही बिनविरोध होणार आहे, कारण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे। प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालेला आहे आणि यावरून आता आरोप होण्यास सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा हा अर्ज बाद झालेला आहे। त्यांनी या संदर्भात आधी आरोप केले होते। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या करता नगराध्यक्ष पदाकरिता उज्ज्वला थिटे यांचा भरलेला अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला। खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न निर्माण व्हावा। प्रशासनावर किती प्रमाणामध्ये दबाव आणि दडपण आणलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक। पाटील प्राजक्ता अजिंक्य राणा यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते। शिंदे सरस्वती भागवत अपक्ष उमेदवार आहेत, ते स्वतः समक्ष त्यांचे वकील इथे उपस्थित होते। आणि तिसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे थिटे उज्ज्वला महादेव या ठिकाणी उपस्थित नव्हत्या। तर सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत ही बिनविरोध होणार आहे। उज्ज्वला थिटे यांच्या आरोपामुळे याआधीही ही निवडणूक चर्चेत होती।